हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेडिकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं फार्मॅकोलॉजी. तर फार्मॅकोलॉजीचं मी तुम्हाला बेसिक्स काय आहे, त्याच्यामध्ये आपण काय सिलेबस काय आहे, त्याचं आपण काय बघणार आहोत, ते आपण पूर्ण सर्व गोष्टी बघितल्या. तर आता आज आपण लेक्चरला स्टार्टिंग करू की आपण फार्मॅकोलॉजीचं काय महत्त्व आहे काय नाही, मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आता मी त्याच्यावर जास्त डिस्कशन करत नाही. तर आपला फार्मॅकोलॉजी हा सब्जेक्ट कशाचा आहे, BMS सेकंड इयर सब्जेक्ट आहे. आता आपण हे प्रोसेस कशानुसार करणार आहोत, सिलेबस तुम्ही असं पकडून जर तुम्हाला मी एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला फार्मॅकोलॉजी कसं असते काय असते ते तुम्हाला समोर चालून तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, आपण त्या पद्धतीने सर्व बघणार आहोत. आता आज आपण टॉपिक स्टार्ट करणार आहोत. पहिला टॉपिक आहे जनरल फार्मॅकोलॉजी. ठीक आहे, सिलेबसमधला पेपर 1 मधला पहिला टॉपिक आहे जनरल फार्मॅकोलॉजी. तर जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये आपल्याला 3 टॉपिक बघायचे होते. काय बघायचं होतं आपल्याला? पहिल्यांदा बघायचं होतं रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ड्रग काय आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ड्रग म्हणजे आपण जे पण औषधे घेतो, टॅबलेट घेतो, काही पण जे पण ड्रग आपण घेतो, ते पण औषधी घेतो जे आपल्या बॉडीवर काही ना काही काम करते. कशासाठी घेतो? जो आपल्याला काही रोग होतो, जो आपल्याला काही डिझीज होतो, तेव्हा आपण त्याच्या ट्रीटमेंटसाठी जे करतो, त्याच्यासाठी पेन रिलीफ हो, फिवर हो, त्याला हे वेगवेगळ्या गोष्टी. तर तुम्हाला आता वेगवेगळ्या नवीन नवीन टर्म माहीत पडतील. ठीक आहे, मला वेगवेगळे डिझीजचे नावं माहीत पडतील, त्याचे वेगवेगळे ट्रीटमेंट माहीत पडतील. फार्मॅकोलॉजी तसा हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तसा बाकी तुम्हाला ट्रीटमेंट वगैरे माहीत पडलं, गोळ्या वगैरे, टॅबलेट वगैरे भरपूर गोष्टी माहीत पडतात. ठीक आहे, आपलं जास्त भरकडायचं नाही. टॉपिक काय चालू आहे? फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजीमध्ये आपण पहिल्यांदा स्टार्ट करणार आहोत जनरल फार्मॅकोलॉजी. जनरल फार्मॅकोलॉजी तुम्हाला काय आयडिया देईल की जनरल फार्मॅकोलॉजी तुम्हाला पूर्ण फार्मॅकोलॉजीचं जे बेसिक्स आहे की ड्रग नेमकं काय असते, ते काम कसं करते, काय आहे, कसं द्यायला पाहिजे, ते या सर्व गोष्टी आपण जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये 3 टॉपिक येतात. पहिला टॉपिक काय? रूट्स ऑफ ड्रग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. सेकंड टॉपिक आहे फार्मॅकोडायनॅमिक्स, फार्मॅकोकायनेटिक्स. त्यानंतर थर्ड टॉपिक येते टाइप्स ऑफ रिसेप्टर. मेनली आपल्याला हे 3 टॉपिक बघायचे. आज आपण पहिला टॉपिक स्टार्ट करणार आहोत, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर आपला पहिला टॉपिक काय? पहिला आपला सिलेबसमधला पहिला टॉपिक आहे जनरल फार्मॅकोलॉजी. ठीक आहे, जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये काय? रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, आता रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे किती रूट येतात? 2 रूट येतात. पहिला रूट येते लोकल, दुसरा रूट येते सिस्टेमिक. सिस्टेमिक रूट म्हणजे काय? जे रूट जे ड्रग आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये नेते. ठीक आहे, आणि लोकल म्हणजे काय? हे आपल्या लोकल एरियावर काम करते. ठीक आहे, ते मेनली रूट कोणते? तर लोकल आणि सिस्टेमिक. ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये लोकलमध्ये 3 टॉपिक येतात. काय? एक येते टॉपिकल, नंतर ते डीपर टिश्यू आणि आर्टेरियल. टॉपिकल म्हणजे काय? जे आपले जेल राहतात, ऑइंटमेंट राहतात, लोशन राहतात, हे जे आपण लावतो, हे सर्व कशामध्ये येतात? हे येतात सर्व टॉपिकल मध्ये, म्हणजे लोकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, नंतर डीपर टिश्यू येते. आपल्याला समजा बर्न वगैरे झालं, काही पेन रिलीफ झाला, आपण हे सर्व आपण मूव वगैरे, जेल वगैरे तुम्ही पाहिला असेल. जखमेसाठी आपल्याला काही जखम झाली असेल त्याच्यावर आपण ऑइंटमेंट लावतो, लोशन लावतो. ठीक आहे, बर्न वगैरे झाले असेल तर आपण लोशन लावतो. ठीक आहे, तर डीपर टिश्यू मध्ये काय? ते इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन येतात. काही इंजेक्शन नाही का जॉईंट्स मध्ये दिले जातात. ते लोकल एरियामध्ये काम करतात, लोकल असतात. त्याच्यामध्ये काय? ते इंट्राआर्टिक्युलर जे जॉईंट्स मध्ये दिले जातात. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात, ते मी तुम्हाला सांगेन. नंतर येते आर्टेरियल सप्लाय. आर्टेरियल सप्लाय म्हणजे काय? आपले जे आर्टरी जातात, आर्टरीमध्ये काय? एक पूर्ण क्लोज त्याचं कनेक्शन राहते आर्टरीचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे? ते जे आपले अँटी कॅन्सर इंजेक्शन राहतात, जे अँटी कॅन्सरसाठी म्हणजे मॅलिग्नन्सी किंवा आपल्याला काही कॅन्सर झाला असेल तर कॅन्सरमधले जे ड्रग्स येतात ते आपण कशामध्ये देऊ शकतो? ते आपण इन्फ्युजन करू शकतो. त्याचं इन्फ्युजन करू शकतो, क्लोज इन्फ्युजन करू शकतो आर्टरीमधून. पण याच्यात 2 आर्टरी मेन यूज होतात. एक फिमोरल आर्टरी यूज होते आणि एक ब्रॅकियल आर्टरी यूज होते. ठीक आहे, हे 2 कसं लक्षात द्यायचं? पैशाचा आर्टेरियल सप्लाय. हे काय बघितलं आपण? रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये लोकल रूट मध्ये काय? ते टॉपिकल, डीपर टिश्यू आणि आर्टेरियल सप्लाय. हे 4 तुम्हाला खूप काम पडणार आहे. तुम्हाला कसे कोणते रूट येतं, काय येतं, हे तुम्हाला लक्षात घेणं जरुरी आहे. याच्यावरून तुम्हाला ठरणार आहे की तुम्हाला ड्रग देतात तुम्ही ते कशा द्यायचं? IV फॉर्म मध्ये द्यायचं, इंजेक्शन द्यायचं, आयन द्यायचं का टॉपिकल आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी पडणार. ठीक आहे, तर हे झालं आपलं लोकल रूट. लोकल रूटमध्ये माझ्या हिशोबाने सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही. काही डाऊट असला तर तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे, नंतर आपण सेकंड येते सिस्टेमिक म्हणल्यावर तुम्ही समजू शकता. सिस्टेमिक म्हणजे आपलं काय? ते ब्लड मध्ये जाणार आहे, कुठं ना कुठं आपल्या सिस्टीम मध्ये जाणार आहे, कुठं ना कुठं हार्ट मध्ये जाणार आहे. याला काय म्हणतात? सिस्टेमिक ब्लड. सिस्टेमिक रूट मध्ये ब्लड स्ट्रीम मध्ये सिंपल मध्ये लक्षात ठेवायचं. सिस्टेमिकचे परत 2 प्रकार पडतात, एंटरल आणि पॅरेंटरल. ठीक आहे, एंटरल आणि पॅरेंटरल. एंटरल म्हणजे काय?
एंटरल रूट जे आपल्या GIT मधून जातात, म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये काय काय एंटरमध्ये जे GIT थ्रू जातात आणि जे GIT थ्रू जात नाही, जे ऍडमिनिस्ट्रेशन आपण केलं ते GIT ला क्रॉस करत नाही, तर GIT ला काय करतात अवे फ्रॉम GIT, म्हणजे GIT म्हणजे काय आपला माउथ टू रेक्टस, हे काय हे पूर्ण आपली GIT, ठीक आहे. हे तुम्ही मोकळं हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. तर जे GIT ला पास करतात ते पॅरेंटल रूट्सचे परत दोन प्रकार पडतात, एक इंजेक्टेबल्स जे आपण इंजेक्शन वगैरे घेतो आणि एक नॉन इंजेक्टेबल्स, ठीक आहे. हे दोन्ही कशात येतात पॅरेंटल रूट मध्ये येतात. पॅरेंटल रूट सर्वात म्हणजे तसे सर्व रूट महत्त्वाचे, तर पॅरेंटल रूट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण जे महत्त्वाचं हे जे शॉर्टकट मध्ये जे तुम्हाला त्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आहे, याच्यावर आपलं एक डिटेल डिस्कशन जाईल, चालेल. पूर्ण याच्यावर मी एक नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत डिटेलमध्ये, ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेवा, काय पहिला रूट लोकल मध्ये तुम्हाला समजलं, टॉपिकल, डीपर टिश्यू, आर्टेरियल हे सर्व झालं, ठीक आहे. नंतर सिस्टेमिक रूट मध्ये काय जे ब्लड स्ट्रीम मध्ये जातात, ठीक आहे. आणि लोकल एरियात जातात, एक स्पेसिफिक एरियामध्ये त्याचं काम असते, त्याचं जे ऍक्शन आहे ते स्पेसिफिक एरियामध्ये राहते. तर एंटरल रूट मध्ये काय येते ओरल रूट येते, रेक्टल रूट येते, बक्कल कॅव्हिटी किंवा सबलिंगल म्हणजे की आपल्या माउथ मध्ये किंवा सबलिंगल मध्ये आपली जी जीभ आहे त्याच्या खाली ठेवणं, ठीक आहे. तर या गोष्टी येतात. तर ओरल रूट काय आहे, ओरल रूटचे तुम्हाला सर्वात फर्स्ट सेफेस्ट अँड कॉमनेस्ट, म्हणजे जे सर्वात सेफ मोड आहे आणि एकदम कॉमन रूट आहे. आपल्याला जेव्हा पण आपण दवाखान्यात जातो, कुठं पण जातो, आपल्याला सगळ्यात आधी काय घेते टॅबलेट तुम्ही कसे घेता ओरली, तुम्ही ओरलीच घेताना, तर ते मेन रूट आहे सेफेस्ट आणि कॉमनेस्ट. यामधून आपण काय करू शकतो, सॉलिड फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये, कोणत्या सॉलिड फॉर्म मध्ये म्हणजे टॅबलेट, लिक्विड फॉर्म मध्ये आपण सिरप वगैरे घेतो, कफ सिरप घेतो, अजून वेगवेगळे सिरप घेतो आपण. ते कशासाठी, सिरप मध्ये मल्टीव्हिटॅमिनचे सिरप राहतात, कॅल्शियमचे सिरप राहतात, ठीक आहे. या सर्व गोष्टी राहतात, हे पण आपण ओरली घेऊ शकतो, ठीक आहे. नंतर ओरल रूट काय चीप आहे, स्वस्त आहे, गोळ्या काय इतक्या महाग येत नाहीत, गोळ्या सिरप औषधी आपण कधी तर छोट्या मोठ्या गोळ्या आपण तापाच्या असो काही असतो, आपण मेडिकलवर जातो डायरेक्ट घेऊन येतो, म्हणजे काय चीप म्हणजे काय स्वस्त, ठीक आहे. पेनलेस तुम्हाला ओरल घेताना तुम्हाला काय असं ताण येते का, जसं इंजेक्टेबल घ्यायचे असले, इंजेक्शन घ्यायचे असेल तर आपल्याला इंजेक्शन घेताना त्रास होते, IV लावताना त्रास होते, बाकीच्या तसं तर आपल्याला लावणं गरजेचं आहे, पण याच्यात काय ओरल मध्ये पेन होत नाही, ठीक आहे. नंतर याचे काही लिमिटेशन्स आहेत. ओरल रूटचे फायदे तर बघितले आपण की काय आहे काय नाही, त्याचे नुकसान पण बघायला लागतील ना, की आता बाय ओरल रूट जर काही इतकं चांगलं आहे तर मग बाकीचे एवढ्याचं काय, एवढं शिकायचं काय काम आहे, बट हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे, ठीक आहे. तर ओरलचे काय लिमिटेशन येतं की ऍक्शन स्लो आहे. तुम्हाला इमर्जन्सी आहे, तुम्हाला एखादा पेशंट आला त्याला MI झाला, म्हणजे मायोकार्डियल इन्फार्क्शन आहे, काय त्याला हार्ट अटॅक झाला, कार्डियक अरेस्ट आला, तुम्ही त्याला काय द्यायचं ओरल, ते केव्हा काम करतो पेशंट जाणार नाही आपला, त्याच्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर येते रेक्टल रूट. आता रेक्टल रूट काय, आपण रेक्टस म्हणजे ॲनोरेक्टल पार्ट मधून आपण हे देतो, मेडिकेशन देतो. हा रूट आपल्याला केव्हा यूज करायला लागणार आहे, त्याचा फायदा काय आहे, केव्हा यूज करतो आपण, जे इरिटंट ड्रग येतात, म्हणजे जे ड्रग आपण माउथ मधून आता समजा एकदम खराब त्याची स्मेल आहे, टेस्ट एकदम वेगळी आहे, जे आपण तोंडातून घेऊ शकत नाही, तर ते गोष्टी आपण इरिटंट ड्रग आपण कशातून देऊ शकतो, आपण रेक्टल रूट थ्रू देऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आधी पण सांगत होतं सपोजिटरी येतात. सपोजिटरी मी तुम्हाला एखाद्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सपोजिटरी आणून दाखवेल, सपोजिटरी कशा राहतात. नसता तुम्ही एखादी सपोजिटरी पॅरासिटामॉल, डायनापार, डायक्लोफिनेक तुम्ही ऐकलं असेल, त्याची सपोजिटरी राहतात. त्या सपोजिटरी मी तुम्हाला वाटलंच तर एखाद्या मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी तुम्हाला एखाद्या आणून दाखवेल, ठीक आहे. आपल्या चालू राहणार आहे. नंतर इनिमा तुम्ही इनिमा ऐकला असेल, इनिमाला याच्यात ऐकलं असेल, जेव्हा आपल्याला समजा GIT वगैरे क्लीन वगैरे करायचं असेल, पोट वगैरे हे करायचं असेल, हे ऑपरेशनच्या आधी सर्व गोष्टी करतात, तर तेव्हा आपण इनिमा वगैरे देतो, ठीक आहे. यानं पूर्ण आपलं GIT पूर्ण हे होऊन जाते. नंतर इथे यूज इन पेशंट विथ, आणि हे यूज कोणत्या याच्यात करतात, अजून कशात यूज करू शकतात, जेव्हा पेशंट कंटिन्युअस वॉमिटिंग करत, पेशंट काय कंटिन्युअस वॉमिटिंग करत, तुम्ही जर ओरल देतात तर ड्रग ऍब्झॉर्ब होणारच नाही ना, ते लगेच उलटी थ्रू पडून जाईल, म्हणून त्याच्यात काय आपण रूट यूज करतो, त्यामध्ये रेक्टल किंवा बक्कल पण यूज करू शकतो, पण मेनली आपण पेशंट विथ वॉमिटिंग साठी कोणतं यूज करतो, किंवा अनकॉन्शियस आहे पेशंट ओरल घेऊ शकत नाही मेडिकेशन, तर मग तेव्हा आपण पेशंट देतो, तेव्हा आपण रेक्टल रूटला देतो, ठीक आहे. हे काय करते, लिव्हरला बायपास करते. आता हे लिव्हरला बायपास करते, याचं काम काय, आता लिव्हरला बायपास करते, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. याला काय म्हणतात, हे फर्स्ट पास मेटाबॉलिझम,
हे याला अवॉइड करते, लिव्हरला बायपास करते. म्हणजे ते काय करते, ड्रग जर का पहिल्यांदा लिव्हरकडे गेलं, कोणतं पण ड्रग लिव्हरकडे जाते, मग त्याचं काहीतरी मेटाबॉलिझम होते, मग ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये वापस जाते. GIT थ्रू, फॉर एक्झाम्पल GIT थ्रू पहिल्यांदा ते जिथून हेपॅटिक वेन वगैरे ऑब्झर्व करते, ते पहिल्यांदा लिव्हरकडे नेते. लिव्हर तिथं त्याला मेटाबोलाइज करत, त्याच्यावर प्रोसेसिंग करत, ऍक्टिव्ह ड्रगला इनॅक्टिव्ह, ते सर्व तुम्हाला नेक्स्ट स्टेप मी ते सांगणार. फार्माकोकायनेटिक्समध्ये आपल्याला ते शिकायचं. ठीक आहे, ह्या तर गोष्टी बघायच्या. हे तर यानं काय होते, ड्रगची नाही का इफिकेसी कम होते, इफिशियन्सी कम होते, त्याची बायोअवेलेबिलिटी कमी होते. तर या सर्व गोष्टी आपल्याला फर्स्ट मेटाबॉलिझम ते काय लिव्हरकडे जातच नाही, लिव्हरला बायपास करते, त्याच्यामुळे इफेक्ट लवकर दिसतो कंपॅरेटिव्हली. ठीक आहे, ओरल रूटमध्ये लिव्हर इथे इन्क्लूड होते, पण हे याच्यात बायपास होते. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता रेक्टली आपण काय देतो, मेजरली काय देतो, मेजरली डायझेपाम अँटीइपिलेप्टिक ड्रग आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला बेन्झोडायझेपिन मध्ये येणार आहे, हे आपल्या डिटेलमध्ये आपला टॉपिक आहे अँटी इपिलेप्टिक ड्रग्स मध्ये. ठीक आहे, ते सर्व आपण डिटेलमध्ये बघणार. पण तुम्ही हे नावाची तुम्ही सवय पाडून घ्या की पॅरासिटामॉल, डायक्लोफेनाक, ॲसिक्लोफेनाक, पॅरासिटामॉल, सेराटोपेप्टाइड आहे, अशा तुम्हाला भरपूर गोष्टी तुम्हाला येणार आहेत. एंडोमेथासिन, हे सर्व तुम्हाला गोष्टी येणार आहेत. त्याची हॅबिट टाका, हेच ड्रग तुम्हाला खूप कामी येणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय येणार आहे, डायझेपाम, इंडोमिथासिन, नंतर पॅरासिटामॉल, एल्गोटामिन, अजून डायक्लोफेनाक पण येते. हे सर्व ड्रग्स आपण काय देऊ शकतो, रेक्टली देऊ शकतो. ठीक आहे, नंतर येते बक्कल किंवा सबलिंग्वल रूट. ठीक आहे, हे कोणते येतं, एंटरल रूट येतं. ठीक आहे, एंटरल म्हणजे काय, ज्यात GIT इन्व्हॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. नाही, ज्याच्यामध्ये GIT इन्व्हॉल्व्ह होते, सॉरी मिस्टेक झाली, ज्याच्यामध्ये GIT थ्रू इन्व्हॉल्व्ह होते. ठीक आहे, GITचं इन्व्हॉल्वमेंट होते. आता बक्कल आणि सबलिंग्वलचा काय फायदा आहे, रॅपिड ॲब्झॉर्प्शन होते, क्विक ॲब्झॉर्प्शन होते. ठीक आहे, नंतर ओनली लिपिड सोल्युबल, फक्त काय कंडिशन काय, लिपिड सोल्युबल, आणि जे नॉन इरिटेंट म्हणजे जे इरिटेटिंग ड्रग्स नाहीत. तसे इरिटेटिंग ड्रग्स आपण असले तर मग आपण याने देऊ शकतो का, जिभेखाली ठेवायला सांगू शकतो का, ते पेशंट करणारच नाही. ठीक आहे, तशी गोष्ट. ठीक आहे, आणि हे पण लिव्हरला बायपास करते, म्हणून याची ऍक्शन फास्ट राहते. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण कोणते ड्रग देतो, GTL म्हणजे ग्लिसरील ट्रायनायट्रेट, नंतर ब्युप्रेनॉर्फिन. ठीक आहे, नंतर ते डिसअमिनो ऑक्सिटोसिन, हे सर्व ड्रग्स आपण काय देतो, आपण हे सर्व ड्रग्स बक्कली किंवा सबलिंग्वली देतो. ठीक आहे, नंतर ते पॅरेंटल रूट अवे फ्रॉम GIT म्हणजे काय, GITच्या अवे, हे काय थ्रू GIT, अवे फ्रॉम GIT. पॅरेंटल रूट मध्ये इंजेक्टेबल आणि नॉन इंजेक्टेबल. तर नॉन इंजेक्टेबल म्हणजे काय, नेझल काही स्प्रे राहतात. आपण तुम्ही खूप सारे आपल्याला नेझोस्प्रिन वगैरे तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, किंवा नंतर क्युटेनियस इंजेक्शन काय असतात, आपण क्युटेनियस आपल्या स्किनच्या वेगवेगळ्या लेवल येतात, क्युटेनियस, सबक्युटेनियस, त्याच्यानंतर आपल्या IM म्हणजे मस्क्युलर लेअर राहते. नंतर हे सर्व गोष्टी तुम्हाला लेअर मी तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये डिस्कशन होणारच होतं, पण तुम्ही फक्त कोणते तर ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, नॉन इंजेक्टेबलमध्ये नेझल, क्युटेनियस आणि इनहेलेशनमध्ये काय इनहेलर वगैरे ते आपलं. ठीक आहे, हे कशासाठी, अस्थमा वगैरेसाठी आपण जे इनहेल रूट घेतो, कारण की ते त्याचं काम काय, ते ब्रॉन्कसमध्ये जातं, त्याचं काम मेजरली ऍक्शन त्याचं ब्रॉन्कसमध्ये आपल्याला क्विक ऍक्शन लागते, म्हणून ते इन्हेलेशन. ठीक आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे कोणते रूट कोणते द्यायचे. नंतर ते इंजेक्टेबलमध्ये काय, ते आतापर्यंत इथपर्यंत क्लिअर आहे का, इंजेक्टेबलमध्ये कन्फ्युजन आहे, तिथं जायपेक्षा हे सगळं आधी क्लिअर करून घेऊ. इथपर्यंत तुम्हाला काहीच अडचण नसली पाहिजे. पहिलं काय, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पहिला येते लोकल, ते सिस्टमिक. लोकलमध्ये काय, टॉपिकल, ऑइंटमेंट, जेल, लिपर टिश्यू, जॉईंट्समध्ये. आर्टेरियलमध्ये कॅन्सरचे ड्रग आपण म्हणजे आर्टरीमध्ये दोनच आर्टरी, फिमोरल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी. ठीक आहे, नंतर येते सिस्टमिकमध्ये काय येते, एंटरमध्ये ओरल, रेक्टल, बक्कल, सबलिंग्वल. ठीक आहे, ओरलमध्ये हे सर्व आपण त्याचे फायदे वगैरे सांगले. ओरल रूट, रेक्टल रूट काय राहते, कोणते मेडिसिन देतो, काय राहते, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. ठीक आहे, नंतर बक्कल सबलिंग्वल याचं काय काम आहे, कोणते ड्रग देतो आपण. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल म्हणून. ठीक आहे, तुम्हाला लक्षात असलं तुमचं. ठीक आहे, नंतर हे पॅरेंटल रूट अवे फ्रॉम GIT, ज्यात काय ते इंजेक्टेबल आणि नॉन इंजेक्टेबल. मी तुम्हाला परत काय सांगते की हे तुम्ही नाही का कुठं लिहिलं नाही, तुम्ही वाचलं नाही, तरी तुम्हाला ह्या गोष्टी नाही का क्लिक झाल्या पाहिजे. मी हे सर्व या फॉर्मॅटमध्ये करून सांगते, मी तुम्हाला नोट्स पण सांगू शकत होतो, पण या गोष्टी दिसलेल्या असल्या, या सर्व गोष्टी ऑब्झर्व केलेल्या असल्या, हे सर्व आपल्या फोटोग्राफिक मेमरी म्हणतात.
तर फोटोग्राफिक मेमरीमध्ये सर्व गोष्टी आपल्याला ड्राय ग्रामेटिक फॉर्ममध्ये असतात की आपल्याला लवकर लक्षात येतात. ठीक आहे, तर स्टडी नेहमी असंच करायचं तुम्ही, आणि एवढ्या सर्व गोष्टी तर तुम्ही लक्षात कशा ठेवतात, असेच चार्टच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, नंतर इंजेक्टेबलमध्ये येते SC म्हणजे काय, सब क्युटेनियस. क्युटेनियस सब क्युटेनियस हे लक्षात ठेवा. क्युटेनियस नॉन इंजेक्टेबल मध्ये येते आणि हे इंजेक्टेबल मध्ये येते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर इथे IM म्हणजे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन जे आपण कमरत घेतो, जे आपण डेल्टॉइड मध्ये म्हणजे याच्यात घेतो, हातात दंडात घेतो इंजेक्शन, ते सर्व इंजेक्शन काय तर इंट्रामस्क्युलर येतं. नंतर इथे इंट्राव्हेनस जे आपण IV लावतो, जे आपल्या याच्यात राहतात, नसामध्ये लागतात. ठीक आहे, इंट्राव्हेनसची पण सेंट्रलाइज व्हेन राहते आणि पेरिफेरल आपण जेवढे पण पाहतो ते पेरिफेरल व्हेन राहतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंतर इथे इंट्राडर्मल, हे काय ते इंट्राडर्मल. ठीक आहे, इंट्राडर्मलचे पॅच वगैरे राहतात, ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, हे पण एक चांगला टॉपिक आहे, याच्यावर आपल्याला क्वेश्चन वगैरे म्हणजे माहीत असतं जरुरी आहे की कसं काम करते, काय काम करते. केळी त्रिपाठीमध्ये हे सर्व दिलेलं आहे. केळी त्रिपाठीमध्ये कोणत्या पण झालं हे सर्व मला देण्यात येते. ठीक आहे, आता एक मेन क्वेश्चन, हे जे बक्कल आणि सबलिंग्वल रूट आहे त्याचा एक स्पेशल पॉईंट लक्षात ठेवा. स्पेशल पॉईंट म्हणजे नॉलेजसाठी, की याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. की काय कन्फ्युजन आहे, की याचं काही बुक्समध्ये एंटरल दिलेलं आहे, काही बुक्समध्ये परेंटरल दिलेलं आहे. याचं नेमकं एक्झॅक्ट रूट कोणता आहे हे माहीत नाही, म्हणून 50-50 आहे. बट जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन येईल की एंटरल की परेंटरल, गो विथ एंटरल. ठीक आहे, हे एक पॉईंट आहे. या कन्फ्युजनमध्ये कधी तुम्हाला एंटरमध्ये दिसतं, कधी परेंटरमध्ये दिसतं, तर कन्फ्युज व्हायचं नाही, सर्वांनी एंटर क्लिक करायचं. ठीक आहे, काही गोष्टी जसं सांगतो तसंच, त्याच्यात डोकं लावायचं नाही. एंटर परेंटल असं काऊन तसं काऊन, कुठं इथं काय दिलेलं काहीच नाही. एखाद्या तुमच्याकडे आलं तर हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. आधी तुम्हाला त्याचं काम वगैरे माहीत पाहिजे. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आता इथपर्यंत काही अडचण नसतं, इथपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं इथपर्यंत आता आपलं मेजरली सर्व टॉपिक आपण क्लिअर केला. फक्त एक आपला एवढा टॉपिक कोणता, परेंटल रूट आपले फक्त डिस्कस करायचे बाकी इथं. सबक्युटेनियस, IM, IV, इंट्राडर्मल आणि नेझल क्युटेनियस इन्व्हेस्टिनल. नॉन इंजेक्टेबल तर तुम्हाला समजले असते, त्याच्यात काही एवढं अवघड नाही. ठीक आहे, फक्त हे जे आपले इंजेक्टेबल येतं याच्यात कन्फ्युजन होते. हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेन डिटेलमध्ये, तुम्हाला याच्यावर नेक्स्ट लेक्चर येऊन जाईल. ठीक आहे, आता आपले लेक्चर कंटिन्यूस येतील. थोडंसं आता रिझल्ट पण लागला. खूप जण आता सेकंड इयरचं मी काऊन थांबलो होतो की आता रिझल्ट लागला तर खूप जण येतील, बॅच जॉईन करतील, असं माझं एक आहे इच्छा, किंवा करतील म्हणून एक आहे अंदाज आहे. ठीक आहे, म्हणून मी 1-2 दिवस थांबलो होतो. बाकी काय नाही. आता बाकी आपले लेक्चर कंटिन्यू येतील. याच्यावर आल्या नोट्सचा प्रश्न, तर नोट्स तुम्हाला भेटून जातील. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा याच्यावर, मी तुम्हाला याच्या टॉपिकच्या तुम्हाला नोट्स देतो. आणि जे जे आपले मेंबर्स येतात त्यांना मला याच्यावर मेसेज करा. ज्याने मला पर्सनल मेसेज करा. आपला एक स्पेशल ग्रुप तयार होईल, जे मेंबर्स येतात ते स्पेशल व्हॉट्सअपचा ग्रुप तयार होईल. त्याच्यावर डेलीचे हे येईल. ते फक्त तुमच्यासाठी, जे मेंबर्स येतात त्याच्यासाठीच राहील. तुमचे जे डाऊट्स असतील त्यांना फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवलं जाईल. पहिल्यांदा तुमचा रिप्लाय होईल, तुमचे काय डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह होतील. तुम्हाला काही सजेशन असतील तुम्हाला द्या. टीचिंग स्टाईलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल ते सांगा. ठीक आहे, बाकी काय अडचण असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, ऑल द बेस्ट सर्वांनी. आता मस्त अभ्यास करा, काही प्रॉब्लेम आले तुम्हाला विचारा. ठीक आहे, ओके, बाय बाय.